श्री स्वामी समर्थ। आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे। पंचांगात दिल्याप्रमाणे हा गुरुपुष्यामृत योग अतिशय फलदायी असतो। या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा करावी आणि इतर कोणत्या सेवा कराव्यात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, ओढ स्वामी सेवेची या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा। 23 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच गुरुवारी गुरुपुष्यामृत मुहूर्त योग रात्री 8:57 ते पहाटे 6:17 या कालावधीमध्ये आहे। हा काळ आरोग्यदायी, शुभदायी, लक्ष्मीकारक आणि धनदायी असतो। आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, उपासनेसाठी, साधनेसाठी आणि शुभ कार्याचा श्री गणेशा करण्यासाठी हा अमृततुल्य योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग आहे। गुरुपुष्यामृत म्हणजे काय तर शनीचे पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य म्हणजेच गुरुपुष्यामृत योगाची निर्मिती होते। शनी आणि गुरु या दोन बलाढ्य ग्रहांच्या युतीने बनलेला हा योग आहे। ज्योतिष शास्त्रातील काही असामान्य योग आहेत, त्यापैकी एक योग म्हणजे हा गुरुपुष्यामृत योग होय। तर या दिवशी सेवा म्हणून आवर्जून गुरुपुष्यामृत योगामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा एक पाठ अवश्य करावा। 700 श्लोकी स्वामी चरित्र सारामृताचे संपूर्ण 21 अध्याय वाचल्यानंतर आपला सारामृताचा एक पाठ होतो। तसेच कमीत कमी 11 माळी आणि जास्तीत जास्त आपल्याला जमेल तेवढा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। हा मुहूर्त सर्व कार्यांसाठी शुभ असला तरी लग्न ठरवणे, लग्नाचे बोलणी किंवा विवाह या योगावरती केलेला शुभ नसतो। गुरुपुष्यामृत योगावरती गृहप्रवेश, सोने व चांदी खरेदी, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी, नवीन व्यवसायाला सुरुवात, विद्यारंभ म्हणजे शिक्षण सुरू करण्यासाठी व इतर कार्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो। तसेच या दिवशी गुरुमंत्र, देवाचे नामस्मरण व इतर धार्मिक आध्यात्मिक सेवा केल्यास अत्यंत लाभ होतो। गुरुवारी आलेले हे पुष्य नक्षत्र लहान बालकांसाठी औषध प्राशन करण्याकरिता, सुवर्ण जल प्राशन करण्यासाठी फार उपयुक्त असते। जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा घरातल्या सर्वांनी नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरीचा मंत्र व सर्व रोगनाशक मंत्र फुलपात्रामध्ये पाणी घेऊन उजव्या हाताची मधली 3 बोटे बुडतील असे धरावे व हे दोन्ही मंत्र 108 वेळा म्हणून घरातल्या सर्वांनी ते प्राशन केल्यास अतिउत्तम असते। आपले जे काही आजारपण असेल त्यातून आपल्याला आराम मिळतो। आजारी व्यक्तींनी ही सेवा रोज केली तरी चालते। गुरुपुष्यामृत योगाची सर्वात महत्वाची सेवा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सेवा होय। ज्यांच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, कर्जबाजारीपणा, आर्थिक चणचण किंवा आलेली लक्ष्मी टिकून राहण्यासाठी अडकलेले पैसे असतील, व्यवहार असतील किंवा उधारी असेल, वसुली असेल, गुरुपुष्यामृत योगापासून केलेली ही सेवा अत्यंत फलदायी ठरते। त्यासाठी गुरुपुष्यामृत योग चालू झाल्यावरच गुरुपुष्यामृत योगामध्ये सोनाराकडे जाऊन चांदीचे निरंजन घ्यावे। छोटे आपल्याला जसे जमेल तसे घेतला तरीही चालते। सायंकाळी त्या दिव्याची गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुले अर्पण करून पूजा करावी। त्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होण्यासाठी किंवा आपला जो काही प्रश्न असेल त्यासाठी हा उपाय संकल्पयुक्त करावा। आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने आजपासून हा उपाय करत आहोत। आपले स्वतःचे पूर्ण नाव, त्यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करून आपला जो काही प्रश्न असेल त्यासाठी हा उपाय करीत आहे असे म्हणून महाराजांना तसेच महालक्ष्मी मातेला विनंती करावी व तो संकल्प माझ्याकडून आपण पूर्ण करून घ्यावा अशी विनंती करून ते पुढील 24 दिवसापर्यंत ही सेवा करणार आहे असे म्हणून संकल्प करावा। ही सेवा सायंकाळीच करावी म्हणजे या गुरुपुष्यामृतापासून शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजलेली फुलवात पहिल्या दिवशी 1 प्रज्वलित करावी, दुसऱ्या दिवशी 2 प्रज्वलित कराव्यात। अशा प्रकारे रोजच्या दिवसाच्या वाती लावून 12व्या दिवशी 12 वाती प्रज्वलित कराव्यात। 12व्या दिवसानंतर म्हणजेच 13व्या दिवसापासून परत उतरत्या क्रमाने म्हणजेच 13व्या दिवशी 12, दुसऱ्या दिवशी 11, त्याच्यानंतर 10 अशा प्रकारे उतरत्या क्रमाने कमी कमी करत 1 वात होईपर्यंत ही सेवा करावी। व्रत चालू केल्यापासून पहिल्या दिवसापासून ते 12 दिवसापर्यंत, त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी 12 पासून पहिल्यापर्यंत अशा प्रकारे हे 24 दिवसांचे व्रत आहे। हे लक्ष्मी प्राप्तीचे व्रत स्त्री आणि पुरुष कोणीही करू शकते। दिव्यामध्ये वात प्रज्वलित केल्यानंतर सेवा म्हणून श्री सूक्त, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर गायत्री मंत्र म्हणावा। आपल्याला जमेल तेवढी आवर्तने घेऊ शकता। जर स्त्रियांना मासिक अडचण आली असेल तर घरातल्या कोणाकडूनही तुम्ही हे पूर्ण करून घेऊ शकता किंवा तेवढ्या दिवस थांबून मग आपण ज्या दिवसाला आलो आहोत तिथून तुम्ही कंटिन्यू करू शकता। या सेवेबरोबरच आपली नित्य सेवा म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप
जर असेल तर आपण ही करत असलेली लक्ष्मी प्राप्तीची सेवा लगेच फलदायी होते. फार लोकांना ह्या गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेचा अनुभव आला आहे. रोजच्या जळलेल्या वाती काढून निरांजन स्वच्छ धुवून परत दुसऱ्या दिवशीच्या वाती लावाव्यात. तर ही सेवा तुम्ही नक्कीच करून पहा. जर घरी चांदीचे निरांजन असेल तर दर गुरुपुष्यामृतला चांदीचे निरांजन घेण्याची काही गरज नाही, तुम्ही तेच वापरू शकता. या सेवेमध्ये सातत्य हवे. आज केले उद्या नाही, डायरेक्ट परवा असे करून चालत नाही. जर एखाद्या वेळेस बाहेर जावे लागले असेल, इमर्जन्सी असेल तर जास्तीत जास्त 1-2 दिवसाचा गॅप ठेवला तरी चालेल. मग नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. घरामध्ये कोणतीही सेवा चालू असताना मांसाहार करू नये. या व्रताला विशेष असे उद्यापन काही नसते. जर आपली इच्छा असेल तर काहीतरी शेवटच्या दिवशी तुम्ही खीर वगैरे करून दाखवू शकता. अशा प्रकारे हे व्रत करावे. तर नक्कीच तुम्ही हे व्रत करून पहा आणि स्वतः अनुभव घ्या. गुरुपुष्यामृत योगासारख्या अत्यंत प्रभावी योगावर केलेली प्रत्येक साधना विशेष आणि अद्भुत फलदायी ठरते. या दिवशी आपल्याला जमेल तसे कुलस्वामिनीचा, कुलदेवाचा, इष्टदेवतेचा नाम जप तसेच पारायण करावे. गुरु आणि शनी या दोन्ही ग्रहांचे सोन्यासारखे गुण कसे ग्रहण करता येतील हे पाहणे म्हणजे गुरुपुष्यामृत योग होय. पुष्य हे शनीचे अत्यंत शुभ नक्षत्र आहे. हे नक्षत्र अत्यंत शुभ, कल्याण करणारे, सकारात्मकता आणि ऊर्जा देणारे आहे. या दिवशी केलेल्या सर्व गोष्टींची वृद्धी होत जाते, म्हणजे वाढत जाते. कुठल्याही नवीन किंवा बंद पडलेल्या कामाची सुरुवात या योगावर केली तर यश नक्कीच मिळते. महालक्ष्मीच्या साधनेचा शुभ मुहूर्त म्हणजे हा गुरुपुष्यामृत योग होय. या गुरुपुष्यामृत योगामध्ये गरिबाला गूळ, गहू तसेच हरभरा डाळ दान करावे. तर ह्या झाल्या गुरुपुष्यामृत योगावर केला जाणारा सर्व सेवा आणि उपाय. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.